डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चारित्र्य संपन्न पराक्रमी राजा होणे नाही। अन्नछत्र मंडळाच्या धर्मसंकीर्तन बानुगडे पाटील यांचं व्याख्यान। छत्रपती शिवाजी महाराज यांनी मानवी मूल्यांचे आणि चारित्र्याचे उत्तम जपणूक केली। त्यांचं वैयक्तिक आयुष्य निष्कलंक होतं। शिवरायांच्या स्वराज्यात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यास थेट फाशी किंवा गडावरून फेकून देण्याची कठोर शिक्षा होती। हा धाक म्हणजे महाराजांच्या स्त्री सुरक्षेवरील कटिबद्धतेचं प्रतीक आहे। जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले, मात्र छत्रपती शिवरायांसारखा चारित्र्य संपन्न पराक्रमी राजे झाले नाहीत। शिवरायांच्या विचाराच्या आजच्या युगाला गरज असल्याचं प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी केला। ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 39व्या वर्धापन आणि गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून मंगळवारी ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यानाने तिसरं पुष्प संपन्न झालं। दरम्यान कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन विश्वस्त व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, दिलीप सिद्धे, नगरसेवक यशवंत धोंगडे, माजी सरपंच प्रदीप पाटील, नगरसेवक अविनाश मडीखांबे, नगरसेवक तम्मा शेळके, बाळासाहेब मोरे, पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, अमोल हिप्परगी, डॉक्टर मनोहर मोरे, खजिनदार संजय उर्फ लाला राठोड, फैज अहमद उर्फ नन्नू कोरबू, बाळासाहेब दाभेकर यांचं निकटवर्तीय सहकारी शिरीष मावळे, मयूर कडू, उमेश गालिंदे, भाऊ भिताडे, निलेश वावरे, बाबासाहेब निंबाळकर, मोतीराम राठोड, शिवराज स्वामी, नितीन मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज आणि स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। प्रारंभी डेव्हिन ग्रुप मुंबई यांनी नृत्यातून शिवरायांचं गाणं सादर केलं। याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रेखीव सुबक प्रतिमा कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला। न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी आणि विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते मंत्रपठणाने पूजन संपन्न झालं। याबरोबरच सिद्धाराम माळी आणि अप्पू कलशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रम प्रसंगी सत्कार करण्यात आला। पुढे बोलताना बानुगडे पाटील यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 39व्या वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने गेल्या 27 वर्षांपासून धर्मसंकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। ही बाब प्रबोधनकारी असून सामाजिक कार्याने देखील गरुड भरारी घेतली आहे। अशा कार्याचा सार्थ अभिमान आहे, असं व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी सांगितलं। विशेष गौरव पुरस्कार MB पाटील सर यांना देऊन सन्मान करण्यात आला आणि गुणीजन गौरव पुरस्काराने अभिमन्यू ताड, सत्यभामा पवार निंबाळकर, राजू मेहत्रे, राहुल इंगळे, होमगार्ड यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। तालुक्यातील इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेत आणि पदवी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या 6 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला। यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जन्मेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्ष अनिता खोबरे, स्वाती निकम कुमार, तेजस्विनी राजे अमोलराजे भोसले कुमारी, स्वामी राजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्ज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माणीस, कविता वाकडे, सुवर्ण घाटगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी अविनाश मडीखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यासाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।